सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। माऊली रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आज भंडी शेगाव या ठिकाणी आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा 15वा मुक्काम खऱ्या अर्थानं माऊलींच्या पंढरीच्या वारीच्या दिशेने जाणारा आणि शेवटचा मुक्काम आज आपण म्हणू शकतो भंडी शेगाव या ठिकाणी आहे। आणि उद्याचा मुक्काम हा वाखरीमध्ये असणार आहे। अर्थात पंढरीच्या वेशीपर्यंत उद्या माऊलींच्या पालखी आणि दिंडी येणार आहे। त्यामुळे आजचा जो मुक्काम आहे तोच आपण अखेरचा मुक्काम वारीच्या वाटेवरचा म्हणू शकतो। आज सकाळी कालचा वेळापूरचा मुक्काम संपवून माऊलींचा पालखी सोहळा हा भंडी शेगाव या दिशेने निघाला आणि सकाळीच ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी तिसरं गोल रिंगण पार पडलं आणि त्यामध्ये वैष्णवांचा खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळाला। सकाळचंच वातावरण होतं आणि रिंगण असल्यामुळे सकाळीच मोठ्या भाविकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी पुढे आला आणि तोंडले बोंडले या ठिकाणी माऊलींच्या सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांनी त्या ठिकाणी दुपारचा विसावा केला आणि जेवण उरकून तिथून पुढे निघाले। आणि त्यानंतर या वारीच्या वाटेवरील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज यांची बंधू भेट टप्पा या ठिकाणी पार पडली। त्या ठिकाणी टप्पा आणि बंधू भेट म्हणजेच सोपानदेवाच्या पालखीचे जे मानकरी आहेत आणि माऊलींच्या सोहळ्यातील जे मानकरी आहेत ते एकमेकांना नारळ देतात आणि त्यालाच बंधू भेट म्हणजे सोपानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज एकमेकांना भेटले त्याला बंधू भेट म्हणतात। ही भेट झाल्यानंतर ह्या दोन्ही पालख्या आपल्या आपल्या मार्गाने पुढे आल्या आणि माऊलींची पालखी जी त्यांचं नियोजित मुक्काम होतं भंडी शेगाव त्या ठिकाणी आज मुक्कामी आहे। उद्या माऊलींची पालखी वाखरीला येईल आणि वाखरीला चौथं आणि शेवटचं गोल रिंगण वाखरीत पार पडेल आणि वाखरीचं गोल रिंगण पाहण्यासाठी लाखो वारकरी भाविक हे वाखरीला जमत असतात आणि हा वैष्णवाचा खेळ वैष्णवांचा मेळा पाहत असतात। तर उद्या माऊलींचा पालखीचा मुक्काम वाखरी अर्थात पंढरीच्या वेशीवरच आपण म्हणू शकतो वाखरीला असणार आणि परवा दिवशी ज्या दिवसाची वारकरी गेल्या 20 ते 22 दिवसापासून वाट पाहतात तो दिवस उजळणार आहे आणि 5 तारखेला पंढरपूरमध्ये माऊलींचा सोहळा पोहोचणार आहे आणि 6 तारखेला आषाढी एकादशी असणार आहे आणि त्यानंतर ज्या दिवसाची वाट पाहिली तो दिवस उजाडणार आहे। वारीच्या वाटेवरील गेल्या 20 दिवसापासून आपण लेट्सअपच्या अभंगवारी मार्फत सर्व वार्तांकन पाहतो। वारकरी कसे राहतात, वारकरी कशा प्रकारे ही वारी आनंदवारी अनुभवतात हे सगळं वार्तांकन तुम्ही लेट्सअपच्या माध्यमातून पाहिलं। या पुढील 2 ते 3 दिवसाचं वार्तांकन देखील आपल्याला अभंगवारीच्या मार्फत पाहायला मिळेल। तुर्तास आजच्या या आढावा व्हिडिओमध्ये मी थांबतोय। रामकृष्ण हरी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।